अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यानं ओबीसींना अॅट्रॉसिटी कायद्यातून वगळा अशी मागणी भाजप खासदार नाना पटोले यांनी केली आहे। ते नागपुरात ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते। अॅट्रॉसिटी कायद्याचा सर्वात जास्त परिणाम ओबीसींना झालाय, त्यामुळे ओबीसींना अॅट्रॉसिटी कायद्यातून वगळण्याची गरज आहे असं ते म्हणाले। त्यासाठी दलित संघटनांशी बोलण्याची तयारीही त्यांनी दर्शवलेली आहे। दरम्यान जे दलितांवरती खरोखर अन्याय करतात त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अॅट्रॉसिटीचा कायदा असो तो आपल्यावरच जास्त त्याचा फरक आहे, त्याच्यावरही चर्चा होण्याची गरज आहे। दलित संघटनेच्या लोकांना बोलवून त्याच्यामध्ये ठामपणे आपण ओबीसीच्या लोकांना त्याच्यातून वगळलं पाहिजे। या कायद्याचा दुरुपयोग जो केला जातो ते केला गेला नाही पाहिजे, अशा या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हावा आणि जे लोक कोणी दोषी करते त्याला फाशीवर चढवा, त्याला काही आपल्याला कोणाचं समर्थन करायची गरज नाही। गृह खात्यावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य व्यक्तीची गरज आहे असं वक्तव्य करून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणलाय। उस्मानाबाद बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणीही त्यांनी केली। तसंच या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा असंही ते म्हणाले। उस्मानाबादमध्ये पोलीस उपनिरीक्षकानं बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। असं वाटतं का की महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री असायला हवा? हा शेवटी राज्य सरकारच्या राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे, त्याच्यात फार भाष्य करणे योग्य नाही। पण हे सतत प्रयोग असे प्रकार होत आहेत ते बघितल्याच्या नंतर गृह खात्यावर अधिक निगराणी ठेवणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता। आमदारांच्या पगारवाढीवरती सर्व स्तरातून टीका केली जात असताना शरद पवारांनी मात्र त्याचं जोरदार समर्थन केलंय। खर्चाच्या तुलनेत आमदारांना मिळणारं मानधन कमी असल्याचं मत शरद पवारांनी नोंदवलंय। उस्मानाबाद बलात्कार प्रकरणी शरद पवारांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। यावेळी पत्रकारांनी पवारांना आमदारांच्या पगारवाढी संदर्भात सवाल विचारला असता त्यांनी न्यूज चॅनेलच्या अँकरच्या पगारावर बोट ठेवलं। आमदाराच्या पगारवाढी संदर्भात पवार नेमकं काय म्हणाले पाहूया। विधानसभेच्या सदस्याची परिस्थिती ही एक तर त्यांना मुंबईत काही दिवस राहावं लागतं, त्यावेळी तुमच्यासारखे लातूरमधला किंवा उस्मानाबादला सहकारी गेल्याच्या नंतर त्याच्याकडे दुर्लक्षही करून चालत। साधं भेटले नाही, साधं बोललो नाही, त्याने चहाच्या कपालाही महाग झाले, वगैरेही कॉमेंट येऊ नये अशी साहजिकच तुरंत इच्छा असते। मुंबईचं देशातील आर्थिक स्थान आणि महत्त्व लक्षात घेता मुंबई महापालिकेला जीएसटीमधून वगळण्यात यावं अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली आहे। शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचंही आंबेकर यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली। या परिषदेला राज्यभरातल्या महापालिकांचे महापौर उपस्थित होते। तसंच शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना योग्य प्रशासकीय अधिकार देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। त्याला परिषदेच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला। महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 27 वर पोहोचलाय। कालच्या शोधकार्यादरम्यान 2 मृतदेह आढळलेत। केंबुर्लीजवळ हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे एक तर ओव्हे गावाजवळ दुसरा मृतदेह सापडला। दरम्यान शोध पथकाला नदीपात्रात आणखी काही एसटी बसचे अवशेष मिळालेले आहेत। दुर्घटनाग्रस्त पुलापासून अंदाजे 3 किलोमीटर लांब अंतरावरच्या विसावा हॉटेलजवळ हे अवशेष सापडले। त्यामुळे पुलापासून साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरच वाहनं बुडालेली असावीत असा अंदाज आता बांधला जातोय। यापुढे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कर्मचारी आणि प्रवाशांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली। महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी चिपळूणमधील एसटी आगारात रावते काल आले होते। तसंच यापुढे अपघातात मृत्युमुखी पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना डेपोत श्रद्धांजली वाहण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। महाडमधील दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मात्र हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या नियोजन शून्य आणि दुर्लक्षतेमुळे निर्माण झाल्याची टीका होतीये।
राज्यात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल हे जीर्ण झालेत. कल्याण प्रमुख बंदर ओळखून ब्रिटिशांनी रेल्वे मार्ग आणि खाडीवरून वाहतूक करता यावी यासाठी इथं 2 पूल बांधले. दोन्ही पुलांचं बांधकाम 1890 आणि 1914च्या दरम्यान झालेली आहेत. दोन्ही पुलांची स्थिती सध्या वाईट आहे. मात्र तरीही दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरूच आहे. पत्री पुलावरून तर अवजड वाहनांची वाहतूकही सुरू आहे. त्यामुळे सरकार या पुलांच्या अपघाताची वाट बघतंय का असा सवाल उपस्थित होतोय. जळगावमधील शिवाजीनगर रेल्वे पूल हा 1913 साली बांधण्यात आला. या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. पूल जीर्ण झाल्यानं मोठी दुर्घटना इथं घडू शकते. पुलाला दुरुस्त करण्यात यावं असं लेखी पत्र रेल्वे प्रशासनानं जळगाव महापालिकेला पाठवलं. मात्र कर्जबाजारी पालिकेनं दुरुस्तीसाठी सरकारकडे निधीसाठी याचना केली आहे. महाड दुर्घटनेनंतर या पुलावरील अवजड वाहतूक बंद केली गेली आहे. विरारजवळील वैतरणा पूल क्रमांक 92 आणि 93 अवैध उत्खननाने धोकादायक बनत चाललेला आहे. वैतरणा पुलाच्या 600 मीटर जवळ रेतीचं उत्खनन होत असल्यानं धोका वाढत चाललाय. पश्चिम रेल्वेनं महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाला वेळोवेळी अवैध उत्खननाबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र पालघरचे महसूल विभाग याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक करतात. पूल जुना असल्यामुळे पुलाच्या खांबांना काही ठिकाणी तडे देखील गेलेत. गुजरात आणि दिल्लीला जोडण्यासाठी वैतरणा पुलावरून राजधानी, ऑगस्ट क्रांती इत्यादी लांब पल्ल्याच्या गाड्या ये जा करतात. अवैध उत्खननामुळे पुलाची अवस्था पाहता पुलावरील प्रवास जीवघेणा ठरू शकतो. भिवंडीच्या हनुमान टेकडी भागात कोसळलेल्या इमारत दुर्घटनेत 8 रहिवाशांचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. रविवारी सकाळी महादेव इमारत कोसळली. मृतांमध्ये इमारतीचा मालक सज्जन गुप्ता आणि त्यांची पत्नी संतो देवी यांचा समावेश आहे. दरम्यान ही इमारत धोकादायक असल्यानं रिकामी करण्याची नोटीस महापालिकेनं बजावलेली होती अशीही माहिती मिळते. मात्र इमारत मालकाकडून त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. या घटनेनंतर भिवंडीच्या सर्व धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. टेमघर धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कायदे विभागाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. परवा टेमघर धरणाची पाहणी केल्यानंतर धरणाला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य महाजनांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावरती टीका होताच धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही यू-टर्न घेतला नसल्याचं महाजन म्हणाले. शिवाय लवकरच दोषींवरती कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या ओढे, नाले, उपनद्यांच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याचं कळतंय. आमच्या लिगल सेलकडे आम्ही जे आमचे महाराष्ट्रातले हायकोर्टाचे रिटायर्ड जस्टिस आहेत, आमचे वकील साहेब पॅनलवरचे, त्यांच्याकडे आम्ही सगळे कागदपत्र सगळे दिलेले आहेत की या संदर्भामध्ये आपल्याला कोणता गुन्हा दाखल करता येईल, कसं काय करता येईल, त्याची चौकशी करतायत. तांत्रिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी त्याची चौकशा करतोय. आणि 3-4 दिवसामध्ये मी सांगितलं त्यात कोणी ठेकेदार असेल, कोणी अधिकारी असतील, कोणाची हायगाई त्या बाबतीत केली नाही. कितीही लाटा आल्या, वातावरणात कितीही चढउतार आले तरीही माझ्या विचारात चढउतार होणार नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. ते मुंबईतल्या भांडूपमध्ये काल एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सरकारवरती जोरदार टीका केली. अधिवेशन म्हणजे नुसतं वेळ काढूपणा असल्याचंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर गोदा पार्क वाहून गेल्यावरून झालेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं. बरंचसं काम झालं आता उद्घाटनाची वेळ आली आणि हे असा जर समजा पूर आला तिथे त्याचं जवळपास ते 50-60% काम वाहून गेलं, सगळं नुकसान झालं. बांधकाम काय नवनिर्माण उद्ध्वस्त, लाजा नाही वाटत तर माझ्या बायका. कोयना धरणाचे 6 दरवाजे 3 फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे प्रशासनानं कृष्णा आणि कोयना काठावरच्या 278 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. महाबळेश्वर आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणाची क्षमता ही 105 टीएमसी इतकी आहे. सध्या या धरणात 87.65 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे कोयना धरणाचे 6 दरवाजे 3 फुटांनी उघडण्यात आलेत. त्यामुळे 15,000 क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातून तब्बल प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिला तर आणखी पाण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे. तिकडे नाशकात सतत पडत असलेल्या पावसामुळे या परिसरात असलेल्या धबधब्यांना आता मोठं रूप आलेलं आहे. हे धबधबे कोसळू लागलेले आहेत. त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरीच्या परिसरात पावसामुळे तयार झालेलं वातावरण कोणाच्याही मनाला भुरळ घालेलं असत आहे. नाशिक आणि कसारा घाटापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरती अनेक छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत.
नदी नाल्यांवरती सततच्या पावसामुळे धुक्याची चादर पसरली आहे आणि याचा अनेक पर्यटक आनंद घेताना दिसतात. समाजात समलैंगिकांना मानाचं स्थान मिळावं यासाठी समपथिक ट्रस्टच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. यात लेस्बियन, गे सहभागी झालेले होते. देशात आजही समलैंगिकांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं, त्यांचा तिरस्कार केला जातो. कोर्टात 377 कलम अजूनही प्रलंबित आहे, त्यामुळे नागरिकांच्या ठिकाणी समलैंगिकांना हिणवलं जातं. नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांना चुकीची वागणूक दिली जाते. त्यामुळे अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. अशा मागण्यांसाठी पुण्यात ही पदयात्रा दरवर्षी काढण्यात येते. FC रोडवरून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यान इथं ती समाप्त करण्यात आली.